घासायचे भांडे सगळं। आनंद कोणता ठेवलाय तुम्ही? नाही ठेवलाय कोणता आनंद? मी माझी बॅग भरून राहिले आणि मला निघायचंय, मला उशीर झालाय, समजलं? रडतय का म्हणून त्या बघा। कशाला घासायचे भांडे सगळं? सकाळ सकाळ सगळं माझ्या मड्यावर टाकलंय। हा रक्षाबंधन आहे आज, अजून भावाकडे जाणं नाही। एक दिवस पाठवायचं म्हणलं तरी यांच्या जीवावर येतं। मरण मातीचे भांडे काढून ठेवलेत, घाशीतच नसते। रेशमे अंगात आलं काय तुझ्या? अंगात कशाला येईल माझ्या? मग कमन भांड्यात एकाचे दोन करायला लागली? आज रक्षाबंधन आहे, मला भावाकडे जायचंय म्हणून मी सकाळीच उठले, म्हणलं पटकेशीन जाईन, स्वयंपाक केलाय धडा धडा। एवढे भांडे कुठून निघले? हा ते बादलीवर कपडे पडले तर कुठून निघले एवढे कपडे? अगं मग येळ पडलाय ना जायचं। अहो आधी जायचं होतं, त्या दिवशीच तुम्हाला म्हणलं मी, मला 8 दिवस आधी जायचंय आणि आज रक्षाबंधन आहे तरी पण मी सकाळी अजून पोहोचले नाही भावाकडं। अगं सकाळी उठली तर पटकीने आवरून घ्यायचं। मी काय एवढ्या गोद्या नाही टाकलेत काय भिजायला? हा रंगरंगोटीला तुला झालंय 8 वाजले। काय रंगरंगोटी केला? बघ आता हे बघ ना, एवढं फासलंय लाल ते काय 8 दिवस तिकडे निघला नाही पाहिजे कलर थोबडाचा। लय 8 दिवस पाठवू राहिल्यात, मला माहित नाही होय? हा 2 दिवसासाठी नाही पाठवू राहिल्या, मला चाललंय शिकवायला। मला निघायचं होतं, मधीच भांडे काढ, कुठे कपडे काढ, स्वयंपाक करून जा। एखाद्या म्हणतात बाई तू 2 दिवस आधी गेली नाही, आज रक्षाबंधन आहे मी करते स्वयंपाक, काय बिघडलं असतं का काही? रक्षाबंधनच्या दिवशी अशी बोजाने जावं लागतंय। 8 दिवस आधीच जाऊन 4 दिवस आंबट कीर्तन करून बसायचं का तिथं? कमून एवढ्या दिवसानंतर चालले म्हणलं आंबट काय मी काही करेन? काय 10 वर्षांनी चालली काय? एवढ्या दिवसांनी लय नांदून दमली। कमून 4 बार तर आहे हॅलो मामी, हॅलो मामी फोनवर बोलून काय होतं? तुम्ही नाही बोलत का तुमच्या पोरी सोबत? सांगायला नाही काय धुणं बिनं धुवू नको, मी धुते, तू भांड्याचे एवढे घास। मी धुणारही नाही ते धुणं, मला निघायचंय, मला उशीर झालाय मरणा मातीचा। हा तुमचं एक पोरग सकाळीच गेलंय कामाला, त्याला म्हणलं पाठवा। हा मला त्याला नीट बोल ना, त्याला काय बैल नाही काय दावणीचा? त्याला सोडलाय गवळ्या येरे पावळ्या, हा नीट बोलावा। मग त्यांना समजत नाही का की बायकोला हो माहेरी सोडवा? सगळे लोक जाते तर बायकोला माहेरी सोडतात, पण नाही। मग त्याच्या गाडीचा झालाय घोटाळा। तुम्ही कान भरले असते, जाईन ना चट एसटीनी, कुठं लांब आहे? गाडीचा त्याच्या घोटाळा झाला कालच्या तो हे होतोय, मालकाने पैसे नाही दिले। हा तुझ्या कानात काय खुट्या ठोकल्या होत्या? जवळ जायचं का पुण्याला जायचंय थेट? हा पुण्याला जायचं म्हणल्यावरती काय कमी टाइम लागतो? एखादी म्हणतं सोडतो मी, एकटी कशी जाती? पण नाही, आता बायकोची कशाला काळजी लागन? जुनी झाली बायकोला काळजी करायची, किती काळजीची। आता बघ 4 दिवस जाते, 5 दिवस जाते, डोकं खाऊ नका, गाडीवर नेलं पाहिजे, गाडीवर आणलं पाहिजे। हा अर्ध तिकीट तर आहे, किती लागायचे? लाख रुपये लागायचे तुला जायला न्यायला। अर्ध तिकीट आहे म्हणून नुसतं एसटीनीच पाठवायचं का? मग बाया घराच्या बाहेर निघत होत्या का देवाच्या पाया पडायला? हा आता बाया किती फायदा घेतात, तसं एसटीचा फायदा घेतला काय मरत आहे का? मला नका सांगू, पुन्हा काय लय लांब आहे का? हा वय 4 तास लागत आहेत नगर मधून, एवढं जवळ आहे तवा। त्याला फोन करू नको, ते दुसऱ्याच्या गाडीवर गेलाय, आसन तसन आल्यावर ते जेवत नसतोय। जेवायचेच पडले, बायकोचं कोणाला पडलंच नाही, बायको गेली चुलीत। मग काम सोडते, त्याला काम करा, ते भांडे घासा, मी माझी बॅग भरून राहिले आणि मला निघायचंय, मला उशीर झालाय, समजला? नाही 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 नाही, हिच्याकडं नाही का बघितल्याशिवाय ना, हिच्याकडं चांगलं हिला ठेसल्याशिवाय हिला पाठीतच नसते। मग हा हिचा थोबड ना गप्प नसतंय होत, आणि मग मला म्हणते सासूला अगोदर बघत शेजारी पाजारी जग दुनिया, हिचं थोबड कसं चलत आहे। अगं सकाळी उठली असतील, काम केलं असतं काय मेली असती होय? हा म्हणाव नाही तसं, परत मला तोंडात मारून घ्यायला कोण नाही। मी बोलले ना, माझं तोंड दिसत या घरात, अजून काही नाही। किती काय केलं ना, एखादे म्हणतात बाई नको जा तू, हा मी काम करण घरातले, पण नाही, कोण करणार? मीच करणार ना, ठेका घेतलाय घराचा सगळा। नवऱ्याला काही घेणं देणं नाही आणि सासूलाही घेणं देणं नाही, बस ना बाई तू तरी। रेशमे
फेकाफेकी करू नको, झोकाझोकी. मला ते शिकवूच सांगितलं नका. नाही म्हणशील. मला ते सांगू नका काही. हा तुला सांगितलं नाही म्हणशील. तू फेकाफेकी करू नको. तू गुडबायाने जा जरा आनंदाने. कसं आनंद कोणता ठेवलाय तुम्ही? नाही ठेवलाय कोणता आनंद? तुम्हाला फरक पडतोय का कोणत्या गोष्टीचा? आज रक्षाबंधन आहे आणि आजच मी जाऊ राहिले. हा माझ्या आई किती दिवसापासून वाट बघत होती की पोरगी येईन बाई, 4 दिवस राहीन, खाईन पिन, पण नाही. कोणाला फरक पडतोय? 2 दिवस झालं डबा ते ह्याच्यात ठेवला असतो, ते गुलाबजामचा डबा. मग काय झालं? माझ्या भावाला घेऊन चालले, मी ठेवीन तर काही करीन. लवकर उठून काम केलं असतं का फाशी आली असती का? आणि हे घेऊन आली बदग, हे कशाला घेऊन येते का? ज्याच्यात नाही त्यात पैसे घालते. हे छटाक आणलं, किती 500चं आणलं, 400चं आणलं. काही गरज होती का? उशा नव्हते का घरात? काय नाही, माझ्या पप्पानी पैसे पाठवले होते, तेच आणलं होतं मी. समजलं? मला सांगू नका, ते देईन मी परत. काय माहित पप्पा पाठवतोय का? सांगत जायचं आणि रांगत यायचं म्हणल्या म्हणे. रांगत न्यायचं आणि सांगत यायचं, ती म्हण नाही बाई. गुगली एकाची बुदली दोघाची मानल्या म्हणे. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय? काय अर्थ त्याचा? त्याच ना अर्थ काय आहे त्याचा? रांगत न्यायचं आणि सांगत सणासुदीचा आळू नका. तुम्हाला मी आता सांगते, किरकिर घालू नका माझ्या डोक्यात. नाही तुम्हाला काय नाही म्हणत, किरकिर घालू नका. माझं डोकं सकाळ धरून एक आऊट झालंय. असं कधी नसतंय डोकं. नाही रोज चांगली राहते. सणासुदीचं पाठवायचं, हा ते पण एकटीला. हा नाही आता बोलू ते परदान राजाला. मला घेऊन जायला, मला सांगूच नका. नाही तेच म्हणलं, परदान राजाला बोलू. आता अपेक्षा तर लागल ना, आईकडून कशी पिशवी बांधून आणते त्याची तर लई. अगं बाय 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 बाय, मी जे बळ्यात चाटीत बसले रस्त्याला, कवा येतील कवा खाती. तुम्हाला घेणं देणं आहे का? बघा ना, पेरू कापू कापून खाऊ राहिल्या. हा सकाळ धरून नाश्ता सुद्धा केला नाही मी, एवढं लांब जायचंय तरी. सकाळ धरून काम 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 गेलाय खांगवा. तोंडाचं सगळं कुठं ना कुठं पडतच आहे. तोंडाची अगोदर तरी कशी पद्धत झाली काय माहिती. जास्त बडबड 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 करू नका, नुसतं महाग महाग. समजलं काय? मोबाईल रंगीवलंय गाड घ्यावानी. मी माझं काही करीन ते बोलूच नका बाकीचं. आत्या तुम्हाला आत्ताच सांगते मी. येत नसते लवकर पट. इकडच राहा. हा का? उद्याच फोन येईन तुमचा, उद्याच. तिकडच राहा. द्या इकडे पेरू, मीच आणले होते. दनादन हन राहिलेत माझ्या समोर. आज नाही कसं बोलणार कसं खावा ते. मीच आणले, मी काय लावले त्याच्यात? पैसे कुणी दिलते तुला आणायला? मी बाजार केला. मी मोलकणी आणि घरात काम करते. 500 रुपये दिले पैसे आणि आली 300 रुपयाचा बाजार घेऊन. आणि बाजारात काय नाही, बाजार सगळा साडलाय. भाजीपाला एवढी धारच लागली पाण्याची. सांभाळत बसायची, सांभाळत बसा. मी 8 दिवस येणार नाही परत. हा तू काय कर रेशमे, तू महिनाभर येऊ नको. हा मी बघते कोणचा पट्ट्या तुला शंभळीतोय ना, महिनाभर बघते मी. हा 8 दिवस झालं की लगेच जाशील, कोंबडी खाशील, पोळ्या खाशील, आणि दुसऱ्या दिवशी बेसन केलं ना मग पळ काढशील. हा म्हणायचं आहे ती. पाहुणे नाही चालले, माझ्या हक्काच्या घरी चालले, माझ्या आई बापाकडं. माझ्या आई बापाला काय मी जड नाही होणार, कळलं काय? हक्काचं घर त्याला नाही म्हणत, हक्काचं घर त्याला म्हणतात. लय हक्काचं. 10 वेळेस काढलेलं खाल्लेलं काढून दाखवायचं नुसतं, हे हक्काचं घर. म्हणजे तू ह्या घराला परक म्हणतेस काय? ह्या घराला परक म्हणतेस काय तू? मोबाईल कुठे माझा? हा हाय का बोलायची तरी तिला तमीज? तमीज मला सांगू नका. घर आहे काय? तू जिंदगी तुझी काही लोटायची काय तिथं? नाही तुझी जिंदगी लोटायची काय तिथं? आत्या मी चालले, किरकिर घालू नका. मला एवढा लांब जायचंय, तुम्ही सणासुदीच्या किरकिर घालू राहिल्या. तुम्हाला काहीच नाही वाटू राहिलं? तू भांडे दोन आपटली, 4 बाया आल्या दारात. मला घेणं देणं नाही. 4 बायाने 10 बाया येऊ. चला येऊ का? येते. सणासुदीचं तळतळ करायला लावलंय सकाळ सकाळ. काय आता काय राहिलंय? हात सोडा. थांब, तशी जाऊ नको. राग राग नको जाऊ तशी. मला करमायचं नाही. आता हे काय नवीनच नाटक? जाऊ दे, नाटक नाही. शपथ मला करमायचं नाही रेशमी. तशी जाऊ नको. मी नाही रडू राहिले आत्या. तक तक करी ती, मग मला राग येतो. लवकर ये. तुम्हाला काय झालं रडायला? का म्हणून रडू राहिल्या? नको लवकर ये, मला नाही करमायचं. मी असं रडतय का म्हणून त्या बघा. 4 बाया आलत्या दारात.
भांडे आपली तुझी तुम्ही लवकर रडताय ये. का म्हणून ते बघा ग बसा ना रडायला काय झालं करमायचं नाही लवकर ये. हा येणारच आहे त्याला बोलन मी त्याला आणायला लागेल रडू नका ना आत्या ते बघा रडू नका तोंड ते डोळे पुसा आधी लवकर ये. डोळे पुसा पाया बघत जाऊदे ना आत्या मी पण बोलले तुम्हाला माझं हे चुकलं पण आता बघा ना हे सुद्धा मला सोडायला नाही आले म्हणून मला लय राग आला मग येऊ का मी तुला बसू नाही नाही हे काय इथून रिक्षा केली बा आता रिक्षावाला येतच असन फोन लावलाय त्याला लवकर ये. शपथ कपाळाची लवकर. हा मी लवकरच येणार सांगू नको आहे तिथं. मी कुठं राहणार आहे आता संसार इथं मानल्यावरती तिथं जीव लागत होय पटकेशी येणारच आहे आपलं घर आहे हे. हा परवा येते पाहुण्याचं घर आहे ते. हा काय नाही परवा येते मी परत रडू हो. नका काय आणि हो, काळजी हो. घ्या तुमची हा. आता रडायचं करा ना बंद जाऊ द्या ना झालं ते झालं आपलं चालूच असते ना करीन काही मी ना काम. काही सगळं आवरून जा. हळूहळू आवरा हो. आता उशीर झालाय मला पण आता पुण्याला कधी जाईन मी आजच्या आता पैसे देऊ का अजून? नाही नाही हाय माझ्याकडे पैसे देते ना अजून 500 रुपये तुला. नाही राहू द्या ना दिले होते यांनी पैसे जा घेऊन. तसे का पण ते हे करू नको. धर. जा. बाईला नको काय म्हणू हा. त्यांच्या डोक्याला टेन्शन आपल्या घरातलं चलत असत. नाही त्यांना काय नाही सांग जा 2 दिवस राहा 3 दिवस राहा. मी नाही करीन येते मी घरातलं परवाच येणार आहे परत मा कुठं मन लागत आहे तवा काम. जा. जा तुम्ही येऊ घरात मी. नाही नाही काय नका येऊ आता गाडी आली समोर नाश्ता केलता का तू? हा जाऊ द्या मी करीन सकाळ धरणं किचकिच लावली. जाऊ द्या करीन मी जा तुम्ही ते आराम करा आधी आणि मग हळूहळू काम आवरा काय नाही कुठं जायचं जा. चालतं बरं येऊ का का? रेश्मा हा. लवकर ये. हा मला येते करमायचं नाही मला. हा त्या चला रडू नका ना आता बस कर जा विचारित होते पण सांग. हा हा चालतंय जा. येऊ हा, जा. ते गळ्यातलं नीट बघ. हा रिक्षात ह्याच्यात एसटीत बसताना बर बर चालतंय जा. गेली रेशमी. करमायचं नाही मला. खाल्लं का नाही का तिने नुसती वस 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 करते त्या बावड्यामुळे झालं. त्याच्या गाडीचा झालता घोटाळा म्हणून त्याने नाही नीट गेली. मला करमायचं नाही. धर्म नको बस दिसत कशी गवायला कटणी नटणी मला भांडू तंडू काय हो. माझी रेशमी नाही चांगली.